सोलापुरातील एशियन गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात एका ग्राहकाने गंभीर तक्रार केली आहे. शास्त्रीनगर अन्सारी चौक येथील रहिवासी हरकारे शाहिद अय्यूब यांनी एजन्सीच्या व्यवस्थापकांकडे लेखी निवेदन देत गॅस सिलेंडरचा पुरवठा वारंवार उशिरा होत असल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार गॅस सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडरसाठी अनेकदा विनंती करूनही वेळेत पुरवठा होत नाही. तसेच एजन्सीशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला जात नसल्याचंही त्यांनी म्हटले आहे. अर्जात पुढे नमूद करण्यात आले आहे की एजन्सीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन विचारणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक देण्यात आली. आमच्याकडे पुरवठा नाही, माणसे नाहीत, असे उत्तर मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची लेखी दखल घेऊन तातडीने उत्तर द्यावे अशी मागणी हरकारे यांनी केली आहे. अन्यथा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील तक्रार दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आरोपांबाबत एशियन गॅस एजन्सीची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. नमस्कार, मी शाहिद हरकारे. मी सध्या एशियन गॅस एजन्सीमध्ये आलो. यांच्या ऑफिसमध्ये त्यांना मी एक अर्ज आणून दिलो. हा पुरवठा वेळेवर कधीच करत नाही. मी यांच्या विरोधात तक्रार केली होती, कारण यांच्या टाक्यामध्ये गॅस 3 किलो 4 किलो कमी यायचं आणि हे गॅस चोरी करायचे. तर मी पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली होती आणि त्या हिशोबाने पोलिसांनी यांच्यावर कारवाई करत त्यांचे 11 टाक्या जप्त केले होते आणि यांची जे मालवाहतूक गाडी होती ज्यामध्ये टाकायची हे जप्त केले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत हे सारखा मला त्रास देत आहेत. मी सारखा एजन्सीमध्ये येतो, यांनी माझी दखल घेत नाही, मला अरे रवीची भाषा करतात. मी तुला काय करायचं तर असं म्हणतात. आत्ता मी हे ॲप्लिकेशन त्यांना रिसर लिहून आणलो, तक्रार अर्ज यांना दिलो, तर हे म्हणतात आम्ही घेत नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा. आणि म्हणतात की मॅनेजर नाही आहे, मॅनेजर जेवायला गेला. आत्ता वाजलेत बघा 4:10 आणि हे म्हणतायत की मॅनेजर आता जेवायला गेलेला आहे. दुपारी 1:30 आले तरी मॅनेजर जेवायला गेलेला असतो. आता यांचे ओनर आहेत, हे ऐकून सरळ चाललेत बघा, कारमध्ये बसलेले आहेत, यांना हे ऐकून सरळ चाललेत. हां, तर हे जे आहेत ना, माझी अजिबात तक्रार घेत नाही आणि कुणालाही वेळेवर गॅस देत नाही आणि यांच्या टाक्यामध्ये सारखा 2-3 किलो 4 किलो कधी कधी 5 किलो गॅस कमी असतो. हे वजन करून ग्राहकांना देत नाही. आता मी अजून परत एकदा यांच्याकडे ॲप्लिकेशन घेऊन तुमच्या समोर जात आहे. हे घेतात का नाही तुम्ही परत एकदा बघा. सर हे ॲप्लिकेशन या सर हे ॲप्लिकेशन तुम्ही घेणार आहेत का नाही? आता मी अर्धा तास झाले, मी थांबलो. फक्त तुम्ही 10 मिनिटं झाले. तुम्ही 5 मिनिट म्हणले होते साहेब. 5 मिनिट मध्ये येणार बोलवतो. आता म्हणतात ते नाहीये, जेवायला गेले. तुम्ही फक्त मला हे सांगा, हे तुम्ही घेणार का नाही? माझा काही संबंध नाहीये. मॅनेजर साहेब बघून घेतात, ते माझा काही संबंध नाहीये. तुमचे मॅनेजर वेळेवर राहत नाही का इथं? राहतात की यापूर्वीही तुमचे मॅनेजर नव्हते. 2 वाजता आल्यावर तुम्ही जेवायचा टाइम सांगितले होते आणि आत्ताही तुम्ही असं म्हणताय आणि आत्ता तुम्ही सत्यतेने माझ्याशी बोलताय. जेव्हा रेकॉर्डिंग चालू असते तुम्ही अरे रावीची भाषा करतात. पाठवलेलं नाहीये. मला स्वतः पाठवलं. गेल्या वेळेस तुमची सीसीटीव्ही फुटेज काढा. त्यावेळेस पण मॅनेजर तुमचे उपलब्ध नव्हते. तुमचे गेल्या वेळेस सीसीटीव्ही फुटेज काढा तुम्ही. सिंगल माणूस जेवण करतात, एक माणूस बसलेला असतो, जात नाही, सिस्टम कंटिन्यू चालू असतं. फक्त ऑफिस बंद करत नाहीये. तुमचे सीसीटीव्ही फुटेज काढा ना. गेल्या वेळेस मी आलेला 2 वाजता मॅनेजर तुमचे नव्हते. मॅनेजर असतं नाही, मला कसं तुम्हाला दाखवून देईल. मालक असताना या, मॅनेजर असताना या, हे सांगा. फोन लावून द्या, फोन लावून द्या, लावून द्या. तिने बोलते. हा नंबर द्या. मी माझं सांगा, मी जातो ऑफिसकडे जातो. परत 5 मिनिट, पहिल्याही 5 मिनिट. जेवायला घरी जायचं आहे का? इथं तुमच्या वेळ सोडून जेवायला घरी जायचं अथॉरिटी आहे का सांगा मला. हो साहेब, तुम्हाला जेवायला घरी जायचं अथॉरिटी आहे? हो, आम्ही इथे गोगड डजान निघतो. मग ते त्यांचं काम नाही. तुमच्या वेळेवर तुम्ही तर राहणार नाही का? बँकेचं काम असतं. तुमच्या म्हणजे तुमच्या ऑफिस काय मला तुम्ही बँकेचे काम करता? बँकेचं काम कुठून येतं? अहो, मी 2 वाजता आल्यावर पण नव्हते. तुम्ही काढा की मग सीसीटीव्ही फुटेज काढा की गेल्या काय बोलले नाही. मी यापूर्वी तक्रार केलो नाही का? माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग टाकू. मी तर होतो. मी सांगा मी कामाला लागून 3 महिने झाले. तुम्ही मला म्हणता मी 2.5 महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही होता माझ्याकडे रेकॉर्ड आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आहे मी. ते माझी तक्रार घेत नाहीये. दाखवा सर, ऍप्लिकेशन घेत नाहीये. यांचं उत्तर आहे तुम्ही जे करू शकता ते करा. मॅनेजर आमची नाहीये.
जागेवर मॅनेजर नाहीये. मॅनेजर 4:15 वाजता जेवायला गेला आणि तो घरी जेवायला गेलेला आहे असं ते म्हणताय. तुमचे मॅनेजर घरी, मग मॅनेजर इथं कुठे गेले, जेवायला गेले म्हणून म्हणले नाही तुम्ही घरी? काय जेवण केलं म्हणून म्हणलं, तुम्ही काय म्हणता? मी तुम्हाला आरोग्य वाचा, ह्याच्यावर तुमचा शिक्का मारा आणि मला पोस्ट द्या. मी उद्या जिल्हाधिकारीकडे जाणार आहे. तुम्ही कोण आहे मग? तुम्हाला मॅनेजर आता उपलब्ध का नाही? तुम्हाला काय अथॉरिटी काय साहेब हा? आता किती वाजलेत सर? आता किती टायमिंग वाजलेत? 4 वाजता का ते जेवायला? जेवायला 4 वाजता जातात. दुपारी 2 ला आले तरी जेवायला जातात, 4 ला पण जेवायला जातात. साहेब आपल्याला अथॉरिटी काय आहे? तुमच्याकडे काय अथॉरिटी आहे? हा? तुम्ही आता इथं काय करताय काय? आम्ही फक्त तक्रार पावत्या कोणाची काढल्या, घेत पावत्या नाही. पंचिंग, पावता करायला. ठीक आहे. तुम्ही आता एक मिनिट, मी एशियन गॅस एजन्सीकडे हे तक्रारी अर्ज आणलं होतं ऍप्लिकेशन. आता हे म्हणते मी घेत नाही. सर सांगा तुम्ही. नाही आता उपलब्ध नाही की? अहो सारखा मी कामं धंदे माझे सोडून सारखा येतोय तुमच्याकडे. तुम्ही पुरवठा करत नाहीये. तुम्ही मला फक्त एवढं सांगा, पुरवठा किती दिवसात करता तुम्ही? सध्या मीटिंग वाढलेलं आहे. कशाला वाढलं वेटिंग? लोड येणं वेळ. कसं म्हणजे तुमच्याकडे तेवढे माणसं उपलब्ध नाही? माणसं- तुम्ही एजन्सी चालवता, तुमच्याकडे माणसं उपलब्ध नाही का? साहेब, तुम्ही तुमच्याकडनं जर होत नसेल तर तुम्ही एजन्सी का चालवता? तुम्ही गेल्या वेळेस पण, आणि तुमच्याकडे तक्रार एवढी आहे, तुमच्याकडे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केलं होतं, तुमचे सिलेंडर जप्त झाले होते, तेव्हापासून तुम्ही मला सारखा त्रास देत आहे. आता तुम्ही जर मला ह्याचं पोस्ट दिले नाही, तुमच्या मॅनेजरला कॉल करा आणि आता लगेच बोलवा. नाही जर आले तर मी तुम्ही आत्ताच जाणार घ्या पुढे. की ओसी द्या की हां. मग तुम्हाला बघा मागे लागायचं. 20 रुपए लेते, किधर 20 लेते किधर 30 लेते, वो भी इंक्लूड करो. अभी 950 रहते तो 970 रुपए लेते. नहीं तो देना बोलो. और तुम हमेशा टाकी वजन करो. वो न्यू हाँ। नहीं, इनका काम है, इनको साथ में काटा लाना है, अपने सामने रख के वजन करके देना है. ये रूल में है. तो इनको है ना, वो भी नहीं करते. उसमें चाचा की तकरार करने से इनके 11 टाकियां ये खोलता इसमें सदर बाजार में अभी भी 11 टाकियां और इनकी गाड़ी जब्त करे सो है. मैं तकरार करे बात और जो है ना वैध मापन अधिकारी लाके वहाँ वजन करे सो है. घर में हम लेते थे. हाँ, वहाँ के लिए लेते. उनको बोलने का उतना बोलो, उतना पैसा देते हो. वो भी है और उनको ये भी बोलो वजन करने का. सर इनका भी जगह वीडियो चल रहा है. हाँ, आप उनको घर में ये बोलो काटा लाओ. उनका काम है वो काटा लाना, उन्हें लाना, काटा लाना, वजन करके अपने सामने दिखाना और देना. और जितना बिल है उतने ही पैसे लेना. एक 5 रुपए भी ज्यादा मांगे तो सीधा तकरार करो तुम. अभी ये देखो आप सब जन तकरार है ना, सीधा सीधा एक एप्लीकेशन दो, इन्हों तुमको 2 दिन में लाना है. ऐसा रूल है. हो सर, रूल किती दिवसात तुम्ही पोहोचवायचा आहे नंबर लावल्यावर? रूल मध्ये जे आहे ते सांगा. तुम्ही कधी पाठवता ते नको. रूलमध्ये 72 तास आहे. 72 तास आहे. सर तुम्ही तीन दिन. किती आता मी 17 तारखेला लावलेले 13 दिवस झाले. किती तास उठून गेले? तुम्ही का पुरवठा केला नाही? लोडचा प्रॉब्लेम तुम्हाला जेवत नसेल तर तुम्ही एजन्सी चालवता कशाला? ते मालक तेच तुम्ही एक account मालक आहे का? इथं मालक आहे. थांबून घ्या. हा? थांबून घ्या. येथून त्यांना अहो, बोलवा त्यांना. किती वेळ थांबत? आता हे बाई माणसं आहे, हे माणसं आहे, हे सगळे कामगार लोक किती वेळ थांबणार? हे बाई बघा, हे आजी बघा. हा? हे बघा, हे बाई माणूस. हे हा? हो, ते बघायला मान्य आहे. त्यांची आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करावंच की काय? बोलूया. आता हे इथपर्यंत आल्यावर तुमचं वेळेवर तुम्ही गॅस पाठवल्यावर काय विचारूनच मग हेच उत्तर देता तुम्ही. त्यांचं काय अहो, तुम्ही विचारा, स्वतः त्यांचं काय? विचारा ना. तुम्ही स्वतः विचारा ना त्यांना. Invitation घेऊन आता मला द्या. का बोलू साहेब, का बोलू? तुम्हाला बोलले की घ्या म्हणून घ्या, वाचून घ्या, मला पोस्ट द्या म्हणले ना, द्या ते पोस्ट. म्हणजे मला तुमचं उत्तर नाही आलं तरी मलाही तो जाता येते ना. विषय काय सांगू? गॅस पुरवठा सतत वेळेवर करीत नसल्याबाबत तक्रार अर्ज. गणेश को फोन చేసి చెప్పు మా పైసలు కరెక్ట్ తీసుకున్నాడు సార్ కంప్లీట్ చేసుకున్నాను ఫస్ట్ చెప్పు ఇస్తే ఇయ్య టాకెల్ కూడా దగ్గర ఓకే पहिला फोन చేసి వాడు ఒకటి ఆడవలో నేను ఇప్పుడు होतो आपण पाणी ओके सर. किती दिवस झाले साहेब तुमचे पाठवते तिने गॅस? 17 तारखेला नंबर लावला. आणि 17 तारखेलाच पावती निघालेली आहे हा. आणि रोज उद्या म्हणतात हा, आज किती तारीख आहे? आज काय 30 तारीख आहे 30. बरोबर. म्हणजे 13 दिवस झाले, मग अजून तुम्हाला गॅस पाठवले नाही. बरोबर आहे का साहेब? काय नाव आपलं? बुकिंग करून किती दिवस झाले? त्याने काय म्हणते तुम्ही आल्यावर त्याने पाठवते म्हणते. तुम्ही काय करता?
नाही, ते बघा. नाही पाठवतो म्हटलं तुम्ही येतो जातो फक्त. किती वेळा आलो सर? 4 वेळा येऊन गेला तुम्ही ऑफिसला. 15 दिवसाच्या वर झाले अजून पाठवले नाही. हा, द्या सर. सर जी हाँ। एप्लीकेशन दिया इनको. हाँ मेरा भाई. सिग्नेचर रिकॉर्डिंग करो. हाँ, उनकी चालेल, signature चालेल. बनेगा. हो. त्यांना मी आता रजिस्टर अर्ज दिलेले तक्रार, कारण हे वेळेवर गॅस देत नाही. गॅसचा पुरवठा मध्ये सिलेंडर मध्ये गॅस कमी असतो प्रमाण. यापूर्वी तक्रार केली होती आणि वेळेवर प्रत्येक वेळेला वेळेवर देत नाही. हे ऍप्लिकेशन यांना दिलो, हे याची पोच यांनी मला दिले. 2 दिवसात यांनी उत्तर दिले तर ठीक आहे, नाहीतर यापुढचे जे आहे जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकारीकडे मी रजिस्टर तक्रार करतो. मग त्यांनी काय उत्तर देत त्यावर करू. मॅनेजर आतापर्यंत आले नाही. हा, आता मी येऊन पण जवळपास आहे ना बघा 2 तासच्या वर झालाय. मॅनेजर येतो म्हणूनच अजून आलेले नाहीये. त्यांच्याशी बोललेला वेळ पण रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे. ठीक आहे, मग करणार तुम्ही 2 दिवसात याची तक्रार पुरवठा. देणार आहे. ठीक आहे, ओके.